एक दिवशी मला प्रियाची खूप आठवण येत होती. तिचा नवरा आमच्या घरी होता, काम चालू होते. म्हणून मी तिच्या घरी गेलो. आणि तिची मुलगी ही शाळेत गेली होती. घरी एकटीच होती, त्यामुळे मला माझे काम सोपे झाले होते. मी घरात गेलो, ती बेडरूममध्ये होती. तिला त्या अवस्थेत बघून माझा अजून मूड झाला. म्हणून मी तिला मागून मिठी मारली आणि गळ्यावर किस करू लागलो. तिला मी आहे ते माहीत नव्हते. जसे कळाले की मी आहे तशी ती गोंधळली आणि मला एक धक्का देऊन बेडरूममधून बाहेर गेली. मी मात्र बेडरूममध्येच होतो. नेमके काय घडले हेच मला कळाले नाही. थोड्या वेळात मीही तिथून निघून आलो घरी. मला वाटू लागले की तिला माझे हे वागणे आवडले नाही. मला थोडी भीती वाटू लागली होती. हे सगळे नव्याला सांगते की काय. थोड्या वेळाने मेसेज केला, प्रिया सॉरी म्हणून, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. प्लीज मला माफ कर, परत अशी चूक माझ्याकडून होणार नाही. आणि हे प्लीज कोणाला सांगू नको. तिचा रिप्लाय आला की अरे वैभव, मला वाईट वाटले नाही, फक्त मी खूप घाबरले होते, कारण मी कधी दुसऱ्या पुरुषासोबत कधी केले नाही आजपर्यंत. हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला आज माझ्या आयुष्यात घडलेली एक कहाणी सांगणार आहे. माझे नाव वैभव आहे आणि मी मूळचा सोलापूरचा आहे. सर्व लोक म्हणतात की तू खूप दिसायला सुंदर आहेस. माझे वय 22 आहे आणि मी खूप लाजाळू पण आहे. माझे शरीर एकदम परफेक्ट आहे, कारण मी दररोज जिमला जात होतो. आता मी माझ्याबद्दल सांगता कहाणीला सुरुवात करतो. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा आम्ही मे महिन्यात घर बांधायला काढायचे ठरवले होते. आम्ही पुण्यात राहत होतो, पण आमची शेती आणि जमीन गावी होती. म्हणून गावीच घर बांधून राहायचे ठरवले होते. कोणता तरी बिझनेस टाकायचा असे नियोजन करून आलो होतो. आम्ही घर बांधण्यासाठी एक इंजिनियरच्या शोधत होतो. गावी माझा एक मित्र होता अक्षय, त्याने एक इंजिनियरची भेट घालून दिली. त्या इंजिनियरकडून आम्ही 2 ते 3 प्लॅन काढून घेतले आणि एक प्लॅन फिक्स करून घर बांधण्यास सुरुवात केली. आता तुम्ही म्हणशीला घराचा आणि कहाणीचा काय कनेक्शन? तर ते कनेक्शन असे आहे की माझी पूर्ण कहाणी इथूनच सुरू आहे. ते पुढे कळेल. आमचे घर बांधायला एक सेंटरिंगवाला होता. त्याच्या बायकोची आणि माझी कहाणी आहे. त्याचे नाव होते सुरेश. मी कामाच्या निमित्त त्याला विचारणार, इकडे तिकडे काही गोष्टी घडणार. त्यावेळी माझी आणि त्याची ओळख झालेली. आमच्या घराचे काम एकदम फास्ट चालू होते. तेव्हा एक दिवशी सुरेशच्या मुलगीचा वाढदिवस होता. त्याने मला घरी बोलवले होते वाढदिवसाला. माझे घर आणि सुरेशचे घर जवळ, म्हणजे 500 मीटर अंतर असेल. सुरेशच्या मुलगीसाठी एक छोटे गिफ्ट घेऊन मी त्याच्या घरी गेलो. मी बाहेरच थांबलो होतो. मला बाहेर बघून सुरेशने मला घरात घेऊन गेला. मी घरामध्ये जाताच मी चकित झालो होतो, कारण मला सुरेशच्या बायकोचे दर्शन झाले होते. मला असे वाटू लागले होते की समोर एक अप्सराच उभी आहे. तिचे नाव होते प्रिया. तिचे वय होते 29, दिसायला एकदम सुंदर आणि बहरलेली. तिला बघितल्यानंतर मी थोडा दचकलोच होतो. का तर सुरेश तर सेंटरिंगचे काम करतो आणि त्याला एवढी चांगली बायको. त्या दिवशी मी तिला पूर्ण बघून घेतले. त्या दिवशी प्रियाने लाल कलरचा ब्लाऊज आणि काळ्या कलरची साडी नेसली होती. खूप सुंदर दिसत होती. तिची उंची 6 फूट होती. असे वाटत होते की जणू तिने तिच्या अंगावर काळ्या कलरचा साप फिरत आहे. तिची कंबर पण खूप मस्त आणि मादक होती. मला ना तिला आत्ताच वाटत होते की तिला मिठीत घेऊन पप्पी घेऊ का. तिचे फिगर पण मस्त होते. 36, 30, 36 असे होते. तिला बघून माझे पाणी पाणी होऊ लागले होते. ती एवढी गोरीपान होती की तिला कोणी साधा स्पर्श जरी केला तरी ती जागा लाल होईल तशी तिची त्वचा कोमल होती. बस करतो आणि कहाणी पुढे नेतो. थोड्या वेळाने सुरेशच्या मुलगीचा बर्थडे झाला. केक कापला. मी सुरेशचा निरोप घेतच होतो, तोपर्यंत सुरेश मला आग्रह करू लागला की जेवून जा. तशी माझी इच्छा नव्हती, पण प्रियामुळे मला जेवायची इच्छा झाली. त्या दिवशी प्रियाने मटण बनवले होते. जेवण ही खूप मस्त बनवले होते.
मी जेवलो आणि तिथून निघून आलो. रात्री झोपताना माझ्या डोळ्यासमोर सुरेशच्या बायकोचे दृश्य येऊ लागले होते. काय तिची कंबर, काय तिची छाती आणि काय तिचे फिगर, असे मी मनात कल्पना करत झोपलो. पण त्या रात्री प्रिया माझ्या डोक्यात बसली होती. माझे सुरेशच्या घरी जाणे येणे वाढले होते. प्रियामुळे कधी सुरेशला बोलवण्यासाठी घरी जाणार, तर कधी त्याला सोडण्यासाठी घरी जाणार. मला फक्त बहाणा हवा असायचा प्रियाला बघण्याचा. सुरेशच्या घरी ये-जा असल्यामुळे माझी आणि प्रियाचीही थोडी ओळख झाली होती. एक दिवशी काय झाले, सुरेशला काही मटेरियल लागणार होते आमच्या घरकामासाठी. तेव्हा सुरेशने मला विचारले की, वैभव जरा आमच्या घरी जाऊन येऊया का? अरे सळी कट करायची मशीन घरी राहिली आहे आणि तेवढी घेऊन येऊया चल. मी त्याच्या सोबत घरी गेलो, तेव्हा प्रिया घरकाम करत होती. सुरेश ती मशीन काढत होता, थोडी वर होती. तेव्हा मी सोफ्यावर बसलो होतो. अचानक सुरेशला एक फोन आला आणि तो पटकन बाहेर गेला फोनवर बोलण्यासाठी. तेव्हा मला पण चांगला चान्स मिळाला होता प्रियाशी बोलायला. मनात थोडी भीतीही होती, कशी सुरुवात करू म्हणून. आणि अचानक सुरेश आला तर. पण घडले उलटेच, प्रियाच माझ्याशी बोलू लागली. प्रियाला बहुतेक माझे नावच फक्त माहीत होते. ती मला विचारू लागली की, भाऊजी तुम्ही काय करताय? मी म्हटले की पुण्यामध्ये जॉबला होतो आणि आता राहिलेल MBA पूर्ण करत आहे. थोडा वेळ आम्ही तसेच बोलत बसलो आणि बोलता बोलता म्हटली की माझ्या मावशीची मुलगी ही MBAला आहे, पण ती अभ्यासामध्ये खूप कमी आहे. तिला थोडी मदत करशील का? तर मी हो म्हटले, नक्की मदत करेन. तर प्रिया मला माझा नंबर मागू लागली. तिला तुमचा नंबर देतो, कॉल करेल ती तुम्हाला. मी माझा नंबर दिला प्रियाला. तेवढ्यात सुरेश तिथे आला आणि आम्ही मशीन घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी आमच्या घराचे काम चालू होते. तेव्हा मला अनोळखी नंबरवरून फोन आला. मी प्रिया बोलतीये असे म्हटल्या मी तिला ओळखले आणि हा बोला ना म्हणू लागलो. तर प्रिया म्हणू लागली की, फोन आला होता का तिचा? तर मी नाही म्हटले. मग काही वेळ मी तिच्याशी कॉलवर बोलत होतो आणि फोन कट केला. मी माझे काम आवरून तिला फोन केला, तर तिने कट केला आणि म्हटली की आता कॉल करू नका, नवरा घरी आहे. थोड्या वेळाने तिचा फोन आला आणि म्हणाली, नवरा बाहेर गेला आहे म्हणून तुम्हाला केला. त्या दिवशी आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊण तास फोनवर गप्पा मारत होतो. प्रियाने माझ्याविषयी सगळे विचारून घेतले होते. या बोलण्यातून आमची खूप चांगली मैत्री सुद्धा झाली होती. पण कधी कधी नवरा आला की फोन कट करणार, याचे वाईट वाटत होते. म्हणून मी सुरेश आमच्या घरी आला की मी प्रियाला फोन करून निवांत गप्पा मारत बसणार. दुसऱ्या दिवशी मी जेवून तिला साधा मेसेज टाकला, हाय काय करत आहेस म्हणून, आणि तिचा रिप्लाय आला की नवरा घरी आहे. मेसेज करू नका, डायरेक्ट आपण उद्याच बोलूया. दुसऱ्या दिवशी मी रागाने स्वतःहून फोनच केला नाही. 1-2 वेळा फोन पण उचलला नाही. पण ती फोन करायची थांबली नव्हती. थोड्या वेळाने फोन उचलला आणि बोलू लागलो, काय म्हणून. तर प्रिया म्हणू लागली की, मला माहीत आहे तुम्हाला माझा राग आला आहे. तर मी हो म्हटले, मला गरज असते तेव्हा तू माझा फोन उचलत नाहीस, रिप्लाय देत नाहीस, मग राग तर येणारच ना. थोडी माझी समजूत काढली आणि सांगू लागली की, माझा नवरा माझ्यावर खूप शंका घेतो. मी माझ्या आई वडिलांशी बोलत असलो तरी विचारतो कोणाशी बोलत होतीस, म्हणून मी नवरा बाहेर गेला की फोन करते तुम्हाला. मला तिचे बोलणे पटले आणि मी तिला सॉरी म्हटले. परत मी तुझ्यावर चिडणार नाही. प्रिया मला स्वतःबद्दल सगळं सांगू लागली आणि तिचा नवरा कसा आहे ते. सुरेशचे बाहेर फडे चालू आहे असे प्रियाला वाटत होते, कारण सुरेश प्रियाला बायकोसारखे जवळ घेत नव्हता. हे सगळे प्रिया स्वतः सांगत होती. प्रियाने मला स्वतःबद्दल आणि तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल सगळे सांगितले. मीही तिला सांगितले थोडे फार माझ्याबद्दल. आमचे बोलणे आता खूप वाढले होते. दिवसातून किमान 2 ते 3 तास निवांत बोलणार. हळूहळू मी तिच्याशी चावट गोष्टी पण बोलणार. आज कोणती साडी नेसली आहेस,
आज कोणता ब्लाऊज घातली आहेस, अशा गोष्टी. पण तिने कधीच मला असले बोलू नको, मला आवडत नाही असे कधीच म्हटली नाही. कधी कधी व्हिडिओ कॉलवरही आम्ही बोलणार. आता आमचे नाते मैत्रीच्या पुढे गेले होते. प्रिया मला एक दिवशी तिच्या नव्याबद्दल सांगू लागली होती. माझ्या नव्याचे बाहेर एका बाई सोबत चालू आहे, त्यामुळे माझ्याकडे जास्त लक्ष देत नाही. प्रियाने मला हेही सांगितले की मी परमसुखाचा आनंद घेऊन वर्ष झाले असेल. आधी-मधी महिन्यातून एकदा कधी तर मूड झाला की येतो जवळ आणि डायरेक्ट कार्यक्रम करतो आणि झोपतो. मी रात्रभर तरफट बसणार. माझी लाईफ खूप बोरिंग झाली आहे, असे सांगत होती. तिचे हे बोलणे ऐकून चांगलेही वाटू लागले आणि वाईटही. चांगले या गोष्टीचे वाटत होते की प्रियाच्या जवळ जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण तिलाही एका पुरुषाची गरज आहे आता. आणि वाईट ह्या गोष्टीचे वाटत होते की एवढी चांगली बायको असून ही सुरेश बाहेर तोंड काळे करून येतो. तुम्ही एक म्हण ऐकली असेल नक्की, नेहमी दुसऱ्याची बायको चांगली वाटत असते. ती म्हण मला आता पटू लागली होती. आमचे बोलणे आता वाढले होते. मी एकदम बिनधास्तपणे बोलू लागलो होतो. थोडाफार रात्रीचा अनुभव पण विचारणार आणि ती एकदम बिनधास्त सांगणार. पण तिच्या बोलण्यावरून हे कळले होते की प्रिया खूप इच्छा मारत जगत आहे. मी खूप इच्छा मारत जगत आहे. प्रियाने माझ्या जवळ तिचे मन मोकळे केल्यापासून आमचे नाते अजून घट्ट झाले होते आणि आम्ही एकदम क्लोजही झालो होतो. प्रिया मला म्हणायची की तुझ्याशी बोलताना मला कसलाही संकोच वाटत नाही. तुम्ही माझ्या आयुष्यातले नव्यानंतरचे पहिले पुरुष आहात. आम्ही कधी जवळ आलो नव्हतो, पण तिला फोनवरून खूप आधार देत होतो. एक दिवशी मला प्रियाची खूप आठवण येत होती. तिचा नवरा आमच्या घरी होता, काम चालू होते, म्हणून मी तिच्या घरी गेलो. आणि तिची मुलगी ही शाळेत गेली होती. घरी एकटीच होती, त्यामुळे मला माझे काम सोपे झाले होते. मी घरात गेलो, ती बेडरूममध्ये होती. तिला त्या अवस्थेत बघून माझा अजून मूड झाला, म्हणून मी तिला मागून मिठी मारली आणि गळ्यावर किस करू लागलो. तिला मी आहे ते माहीत नव्हते. जसे कळाले की मी आहे तशी ती गोंधळली आणि मला एक धक्का देऊन बेडरूममधून बाहेर गेली. मी मात्र बेडरूममध्येच होतो. नेमके काय घडले हेच मला कळाले नाही. थोड्या वेळात मीही तिथून निघून आलो घरी. मला वाटू लागले की तिला माझे हे वागणे आवडले नाही. मला थोडी भीती वाटू लागली होती. हे सगळे नव्याला सांगते की काय. थोड्या वेळाने मेसेज केला, प्रिया सॉरी म्हणून, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. प्लीज मला माफ कर, परत अशी चूक माझ्याकडून होणार नाही. आणि हे प्लीज कोणाला सांगू नको. तिचा रिप्लाय आला की अरे वैभव, मला वाईट वाटले नाही, फक्त मी खूप घाबरले होते, कारण मी कधी दुसऱ्या पुरुषासोबत कधी केले नाही आजपर्यंत. आणि मला भीती पण होती की घरी कोण येईल का, कोण बघेल का, म्हणून मी तुला नकार दिला. तिचे हे बोलणे ऐकून मी नॉर्मल झालो आणि मनाला थोडी शांती मिळाली. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो, तेव्हा ती एकटीच होती. मी आत गेलो. प्रियाने मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि बेडवर झोपली आणि म्हणू लागली की वैभव, बघू तू कसे प्रेम करतो माझ्यावर ते. तुझ्यासमोर फक्त प्रिया आहे. तर मी पण बेडवर तिच्या बाजूला जाऊन झोपलो आणि तिच्या गालावर किस करायला चालू केले. तिच्या शरीरातून खूप मस्त सुगंध येत होता. किस करत माझा हात तिच्या गळ्याच्या खालच्या भागांकडे वळू लागला होता. एवढं वातावरण चांगलं असतानाही तिच्या मनात भीती होतीच आणि म्हणू लागली की वैभव, आज नको, खूप भीती वाटत आहे मला. तिला घाबरलेल बघून मलाही थोडी भीती वाटत होतीच. मग मी तिला म्हटले की प्रिया, मी जायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तू जर मला ओठावर किस करू दिलीस तर मी हितून जातो. तर ती लगेच तयार झाली. मग मी तिच्या ओठापर्यंत पोहोचलो. मी माझे ओठ तिच्या ओठाला चिकटवले. मला काय मज्जा येत होती मित्रांनो, सांगताही येत नाही. तिचे ओठ गुलाबी आणि खूप मुलायम होते. मी तिला 10 मिनिटे किस करत राहिलो. माझा हात तिच्या कोमल भागावर फिरत होता. मलाही आवडत होते.
आणि तिलाही. दोघे पण परमसुखाचा आनंद घेत होता. मग थोड्या वेळाने मला तिच्यापासून दूर केले आणि म्हणू लागली की, वैभव तुला जे हवे ते मी तुला दिले, प्लीज निघून जा आता. कोण तर बघितले की खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी तिथून निघून आलो माझ्या घरी आणि तिला मेसेज केला की, प्रिया तुला कसे वाटले? ती पटकन म्हटली की, वैभव खरं सांगू तुला, मला खूप मस्त वाटले. ते मला माझ्यासोबत कधीच रोमांस करत नाहीत. येतात करायचे ते काम करतात आणि झोपतात, त्यामुळे रोमांस हा शब्दच नव्हता. मग मी तिला म्हटले की प्रिया मी तुला सगळे ते सुख देईन जे नव्याकडून मिळत नाही. असेच 15 दिवस निघून गेले. आमच्या घराचेही काम थांबले होते. त्यावेळी सुरेशला दुसऱ्या गावात एक मोठे काम मिळाले होते, म्हणून तो परगावात राहून काम करणार आहे असे मला प्रियाने सांगितले होते. आणि हेही सांगितले होते की मी 4 दिवस घरी येणार नाही. नीट रहा, कडी लावून झोप. आता माझ्या मनात लाडू फुटायला चालू झाले होते. सुरेश आज दुपारी जाणार होता आणि प्रियाने मला रात्री घरी बोलवले होते झोपायला. मी 8 वाजता तिला कॉल करून विचारले की किती वाजता येऊ, तर तिने 11च्या पुढे ये घरी. तेव्हा गल्लीतले सगळे झोपलेले असतात. मी 11:30 वाजता घरी गेलो. तेव्हा तिने दरवाजा लॉक केला नव्हता, फक्त पुढे केला होता माझ्यासाठी. मी आत गेलो तेव्हा पूर्ण घरात अंधार होता. थोडे आत गेल्यानंतर एक मेणबत्ती दिसली तिच्या बेडरूममध्ये आणि समोर जो नजरा दिसला तो एखाद्या स्वप्नापेक्षाही अप्रतिम होता. प्रियाने जाळीदार काळ्या कलरची साडी आणि ब्लाऊजही काळ्या कलरचा घातला होता. त्यात ती मेणबत्तीच्या अंधारात, ओ ओ ओ काय ते दृश्य! मला 1 मिनिटही वाया घालवायचा नव्हते. मी पटकन तिला मिठीत घेतले आणि म्हणू लागली की वैभव ही रात्र फक्त आपल्या दोघांसाठी आहे. तू मला तुझे प्रेम दाखव. तुला काय करायचे आहे ते कर. मी अजिबात अडवणार नाही तुला. आज फक्त तुझी आहे मी हळूहळू तिच्याशी रोमांस करू लागलो. तिच्या पूर्ण शरीराची चव घेत होतो. प्रिया आता माझ्यासमोर टूपीकमध्ये उभी होती. ते 2 पीस ही माझ्याकडून कधी निघाले कळालेच नाही. प्रिया आणि मी एकमेकात मिसळून गेलो होतो. आम्ही दोघेही परमसुखाचा आनंद घेत होतो. ती माझ्या प्रत्येक स्पर्शांचा गोड अनुभव घेत होती. तेव्हा मला माझ्या आईने जागे केले आणि मी ही पूर्णपणे जागा झालो. बघतो तर काय हे सगळे स्वप्न होते. अजून मी पुण्यातच होतो. आमचे फक्त गावी जायचे बोलणे झाले होते घरी आणि मी एवढी स्वप्ने रंगवत बसलो होतो. कहाणी अजून पुढे आहे, पण ती पुढील भागमध्ये सांगतो. अशी होती ही माझी कहाणी. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच.